मध्ये काही लोक सदस्यांच्या मागणी होती की बा ज्या घाटांवरती विशेषतः तुमसर मोहाडीचे काही घाट ज्या कंपनीने घेतलाय त्याच्यावर ऑलरेडी 72 कोटीचा दंड असताना त्याला घाट कसं देण्यात आला आणि त्याच्यावरून सगळेच आमदार एकत्र ते त्याच्यावर बोललेत की बा त्याच्या फोरफीट जे ते हे असेल डिपॉझिट ते फोरफीट करायचा आणि त्याचे घाट वगैरे हे आहे ते कलेक्टरने बोलले आहेत कारवाई करतो म्हणून आणि ते आता कारवाई करतील। एका एजन्सीला अवैध तरीकेने आपला त्याचा करारनामा करण्यात आला आणि त्याच्यावर आपला 72 करोड रुपये दंड असून सुद्धा त्याचा करारनामा करून त्याला 15 लाख ब्रास त्यांनी वाढू काढली, अंदाजे आपला 700 करोड रुपयाची। ती आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणि खनिकर्म अधिकाऱ्याला सांगितली की तिला आपला जप्त करा आणि हे घरकुलवाले आपल्या क्षेत्रातले जे आपला ट्रॅक्टर धारक आहेत, घरकुल धारक आहेत, त्यांना आपला ती वाटप करा आणि त्याच्यावर आपला 72 करोडची वसुली त्यांच्याकडून सुरू करा, त्याच्यावर एफ आय आर दाखल करा आणि त्याच्यावर कारवाई सुरू करा। ती एजन्सी काय अग्रवाल काय हा तुमसर आणि मोहाडी तालुक्यातलाच विषय। त्यांनी म्हटलं का लवकरात लवकर आम्ही कारवाई आपला या सभेच्या अनुषंगाने त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करतो। बघा, आता भंडारा जिल्ह्यामध्ये यावेळेस वाळूचा जो लिलाव झालेला होता त्या लिलावामध्ये जी काही कॉन्ट्रॅक्टर होती त्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध उपसा केलेला आहे। त्याच्यामध्ये एकावर दंडही झालेला होता। त्या दंडवाल्यालाही सुद्धा या पद्धतीचं रेतीचा टेंडर त्याला देण्यात आला होता आणि ते इनलिगल होतं आणि म्हणून त्यामध्ये आजच्या मायनिंगच्या मीटिंगमध्ये खासदार साहेब असतील, आम्ही सगळे आमदार असू, आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या की त्वरित त्याचं रॉयल्टी बंद करण्यात यावी, त्याच्याकडून त्याची जी काही डिपॉझिट रक्कम आहे ती पण त्या ठिकाणी जप्त केली पाहिजे आणि त्याच्याकडून वसुली केली पाहिजे, या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। भंडारा जिल्ह्यात पवनी आणि साकोली तालुक्यामध्ये साकोली लाखांदूर असं करून जवळपास 800 एकराच्या भागामध्ये सोन्याची खाण आहे अशा पद्धतीचा एक अंदाज बांधला गेलेला आहे आणि त्याला टेस्टिंग आता सुरू करण्याच्या बाबतचं एक टेंडर झालेलं आहे अशा पद्धतीचं आम्हाला आज या ठिकाणी कळलेलं आहे। त्यामुळे जे टेस्टिंगच्या नंतर त्याच्यामधलं खरं काय ते पुढे येईल आणि तशी सोन्याची खाण भंडारा जिल्ह्यात निघाली तर मग आमच्या भंडारा जिल्ह्याला खरा निसर्गाने न्याय दिला असंच म्हणतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।